आम्ही तुम्हाला पण मतदान टाकायचा विचार करू. पण मला एक गोष्ट सांगा, आता आम्हाला इथं चारी आमची खांदायची आहे, जेसीबी लागतो, 1,00,000 रुपये देता का डिझेल? देता का? पहा ना, हे बाकीचे सगळे लोक इनकमिंग साठी राजकारणात, आम्ही एकमेव परिवार आहोत जे आउटगोईंग साठी राजकारणामध्ये आहोत. कोणीही काही मदत मागितली, आपल्या 1 रुपयाचा विचार न करता नसतं पैसा आपण घ्या, काय मुरमीकरण टाकीचं टाकून द्या, काय पाहिजे वर्गणी घ्या लगेच, काय जेसीबी पाहिजे जेसीबी लावा, पोगले लावा. कारण की आपण सुजित आणि त्याच्या सर्व सहकार्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन की अतिशय चांगले युवकांचं संघटन बांधून राजकारणामध्ये तो आला. अनेक लोकांना मी म्हटलं भांडू नका तुम्ही लोक, अजून नगराध्यक्ष पदाचं आरक्षण निघायचं, याला कदाचित ते आरक्षण एसटीचं निघालं. सगळ्यात मोठा दुश्मन हा भाई. तेच नगराध्यक्ष, तेच नगरसेवक, तेच जीबी आणि तेच ठराव चालू द्या. आणि बरं, आता जेव्हा निवडणूक लागेल भरपूर लोक वेटिंग लिस्टवर आहे, पाहू तेव्हा काय काय होतंय. सुजित मग अशी भाषणामध्ये म्हटलं आम्हाला सगळं दिलंय, फक्त तिकीट अजून त्याचं राहिलंय. 9 झाले, तो एक काय म्हणतो मला नगराध्यक्ष करा, तोपर्यंत मी येत नाही. इकडं फुटतो, तिकडून चालला, तिकडून वापर, इकडून वापर, तो 5 म्हणतो, 10 म्हणतो, तो 11 म्हणतो, 20 वर गेला, तो 25 वर गेला. बोली लागते. पण या घाणीतनं सुजित पडला, आमच्या हे असे लोक कमवणं हे साईबाबांच्या भूमीमध्ये आमचं पुण्य. आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी पुण्य केलं असावं, की असे कार्यकर्ते आम्हाला लाभले की 1 रुपया न घेता हे लोक आमच्या बरोबर निस्वार्थपणे राहतात. नाही तर इथं अनेक लोक, त्यांचा एकच स्वभाव दोष आहे की ते काम करत असताना ते कोणाला विचारत नाही. पण सगळ्यात चांगली बाब पण तीच आहे, जर विचारलं तर काम पण होणार नाही. त्याचं काहीतरी पाहावं लागेल. हा समाजासाठी योग्य माणूस नाही. बाबांचा आदेश आल्यावर जो व्यक्ती समाजासाठी योग्य नाही त्याचा कार्यकर्ता करावं असं आहे. बाबांच्या भागाचा विकास, आता भैयाचा विकास भैयानी करून घेतला. सुजित उपनगराध्यक्ष पर्यंत राहिला, तो काय पोहोचला नाही. आबांची इच्छा संपून गेली, ते सभापती झाले. आणि भैया आबा तुमचा क्लेम नाही राहिला बरं का, तुम्हाला आताच सांग. प्रत्येक भागातल्या माणसाला नगराध्यक्ष व्हायची संधी दिली म्हणजे तो भाग आपोआप विकसित होत राहिला. आता ज्या भागामधून नगराध्यक्ष झालेला नाही त्या भागाचा विचार आज खर तर जेवढे नगराध्यक्ष झाले, जेवढे नगरसेवक झाले, ते सगळे त्यांच्या त्यांच्या कालावधीमधलं योगदान आहे की आज रस्ते कॉन्क्रिटीकरण दिसत आहेत. सुजितच्या कालावधीमध्ये त्यांनी फार भांडणं करून रस्ते कॉन्क्रीट करून घेतले, ड्रेनेजचं काम करून घेतलं. भैया जेव्हा नगराध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी बनातले सगळे रस्ते डांबरीकरण करून घेतले. म्हणजे आम्ही प्रत्येक भागातल्या माणसाला नगराध्यक्ष व्हायची संधी दिली म्हणजे तो भाग आपोआप विकसित होत राहिला. आता ज्या भागामधून नगराध्यक्ष झालेला नाही त्या भागाचा विचार आपल्याला प्राधान्यक्रमाने करावा लागेल. कारण की जिथून तो निवडून येतो त्या भागाचा विकास, आता भैयाचा विकास भैयानी करून घेतला. सुजित उपनगराध्यक्ष पर्यंत राहिला, तो काय पोहोचला नाही. आबांची इच्छा संपून गेली, ते सभापती झाले. आणि भैया आबा तुमचा क्लेम नाही राहिला बरं का, तुम्हाला आताच सांग. हे शिर्डीचं तर खरं मी म्हणतो की वैभव म्हणून जर पाहायला आलं तर हरकत नाही की आपल्याला सतीश दिघे सारखे मुख्य कार्यकारी अधिकारी लाभले. त्यांचा एकच स्वभाव दोष आहे की ते काम करत असताना ते कोणाला विचारत नाही. पण सगळ्यात चांगली बाब पण तीच आहे, जर विचारलं तर काम पण होणार नाही. त्यामुळे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य दिलंय. त्यांना म्हटलं 2 माणसं नाराज होता व्हा, पण पूर्ण गल्ली आनंदित झाली पाहिजे. तेच काम ते निष्पक्षपणे, तेच नगराध्यक्ष, तेच नगरसेवक, तेच जीबी आणि तेच ठराव चालू द्या. आणि बरं, आता जेव्हा निवडणूक लागेल भरपूर लोक वेटिंग लिस्टवर आहे, पाहू तेव्हा काय काय होतंय. सुजित मग अशी भाषणामध्ये म्हटलं आम्हाला सगळं दिलंय, फक्त तिकीट अजून त्याचं राहिलंय. जसं जसं तिकीट मागायला तुमच्या घेत येईल, ज्या दिवशी माझ्या वॉर्डातून मतदान घेऊन पडतं मागं सुद्धा येणार. आता हळूहळू जेव्हापासून मी परत राजकारणात आलो, अनेक लोकांना मी म्हटलं भांडू नका तुम्ही लोक, अजून नगराध्यक्ष पदाचं आरक्षण निघायचं, याला कदाचित ते आरक्षण एसटीचं निघालं. सगळ्यात मोठा दुश्मन हा भाई. त्यामुळे मी पदावरच असलं पाहिजे असं काही नाही. पद असतं, पद येतं जातं. एवढ्या दुपारी मला वाटतं शिर्डीमध्ये एखाद्या कोणी मंत्री जरी आला कार्यक्रम केला तरी एवढे लोक येणार, एवढं माझी खासदाराच्या कार्यक्रमाला लोक आले. कारण की लोक
प्रेम दिल्यावर लोक गोळा होतात. 10चा टाइम होता, तुम्ही सुद्धा 11:30 11:30 झालो. कार्यक्रमाला खरं उशीर झाल्याबद्दल मी माफी मागतो, पण काम प्रचंड वाढलेत. आता मी बऱ्यापैकी मोकळा आहे. माझ्याकडे लोक जेव्हा नोकरीत अर्ज करतात म्हणतात सध्या मी पण बेरोजगार आहे. मी आता नोकरीच्या शोधात आहे. त्यामुळे तुम्ही आणि मी एकाच कक्षेमध्ये आहे. एखादा माणूस तिकीट घ्यायला मागायला येतो, एखादा सरपंच पडलेला असतो त्याच्या घरी जाऊन पण तेच मी त्याला सांगतो, तू माझी सरपंच झाला, तुला लोकांनी पडलं, मी माझी खासदार आहे, तुझं दुःख मी समजू शकतो, तू निवांत बस, कामाला लाग. किती लोक आहेत जे निवडणुकीला पराभूत झाल्यानंतर 6 महिने दिसत नाहीत. कोणी दुःखात असतं, कोणी संध्याकाळी बसलं का 2 दिवस हटत नाही. शेवटी दुःखातून बाहेर यायला प्रत्येकाचा आपला आपला मार्ग असतो. मी पडलो, दुसऱ्या दिवशी मी इथं ईदगाह मैदानावर होतो ईदा शुभेच्छा द्यायला. आणि सर्वसामान्य माणसाला, तो मुसलमान असो की हिंदू असो, 65 वर्षाच्या पुढे तिला डोल लागतं, तिला काही फरक पडत नाही की काय चाललंय टीव्हीवर. मराठा असो माळी असो, तिला जर गरीब झोपडीमध्ये धान्य पाहिजे असेल, तिला काही फरक पडत नाही काय चाललंय टीव्हीवर, धान्य द्या, हे काम केले पाहिजे. या जाती धर्माच्या सगळ्या राजकारणामुळं माझ्यासारखा एक सक्षम चांगलं काम करणारा माणूस या सगळ्यांचा बळी झाला आणि विकास मागे ठेवून माझा पराभव झाला. हे जर करायचं असेल तर कधीच विकास होऊ शकणार नाही. मुद्द्यावर राजकारण झालं पाहिजे. आणि जे बोलतात त्यांना पण हा प्रश्न विचारा की बाबा ठीक आहे, आम्ही तुम्हाला पण मतदान टाकायचा विचार करू, पण मला एक गोष्ट सांगा, आता आम्हाला इथं चारी आमची खांदायची आहे, जेसीबी लागतो, 1 लाख रुपये देता का डिझेल, देता का? पहा ना, हे बाकीचे सगळे लोक इनकमिंग साठी राजकारणात, आम्ही एकमेव परिवार आहोत जे आउटगोईंग साठी राजकारणामध्ये आहोत. कोणीही काही मदत मागितली, आपल्या 1 रुपयाचा विचार न करता नसतं पैसा आपण घ्या, काय मुरमीकरण टाकीचं टाकून द्या, काय पाहिजे वर्गणी घ्या लगेच, काय जेसीबी पाहिजे जेसीबी लावा, पोगले लावा. कारण की आपण कुटुंबामध्ये जेव्हा विचार करतो तेव्हा कुटुंबाचं काम करत असताना आपण या गोष्टी जपल्या पाहिजे. जे काही विषय असतील ते आपण आपसात बसून सोडवले पाहिजेत. साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आपण जन्माला आलो, हे आपलं भाग्य आहे. आणि साईबाबांचा प्रत्येक संदेश आपण तो तितक्याच आत्मीयतेने तंतोतंत पाळायला हवा. ही भूमिका आपली सगळ्यांची असली पाहिजे. आणि मी दिलेला शब्द हा सुजय विखे पाटील नेहमी पूर्ण करतो. आतापर्यंत माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी दिलेला प्रत्येक शब्द हा आपण पूर्ण केला. तुमच्या आशीर्वादामुळे आपण या राज्याचं महसूल मंत्रीपद भूषवू शकलो. आपल्याला एवढी मोठी संधी मिळाली आणि या संधीचं सोनं आपण सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठीच केलं. एवढंच मला या ठिकाणी सांगायचंय. सुजित आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करेन की अतिशय चांगले युवकांचं संघटन बांधून राजकारणामध्ये तो आला. आणि मी आवर्जून सांगतो, आणि मी सुजितचं जीवनामध्ये प्रत्येक माणूस एखादी गोष्ट स्पर्श करून जातो, काहीतरी त्याच्यामध्ये कौशल्य असतं. कोणीच माणूस योग्य नाही, कोणीच माणूस चांगला नाही, कोणीच माणूस सगळा हुशार नाही, पण प्रत्येक माणसाचा एक गुण असतो आणि त्या गुणाचा स्पर्श नेत्याच्या मनामध्ये कसा होतो. आणि हे तुम्हाला मी आज मुद्दामून सांगेन की जेव्हा पंचायतीची निवडणूक झाली, मी त्याच्या विरोधात प्रचार केलेला आहे, त्याच्या विरोधात प्रचार केला, त्याच्या विरोधात सभा घेतल्या, ताकद लावली, कर्मचारी लावले, सगळं लावलं. पण जनतेने त्याला निवडून दिल्यानंतर जेव्हा नगर अध्यक्ष पदाची बेरजेचं राजकारण आलं, तेव्हा सुजित गोंदकर निवडून आल्यावर माझ्याकडे आला, म्हटलं मी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांबरोबर आहे. जरी मी अपक्ष असलो तरी मला कुठलीही अपेक्षा नाही. मी साहेबांना स्मरून सांगतो की यांनी आमच्या या 9 नगरसेवकांना नगर अध्यक्ष पदाच्या पाठिंब्यासाठी, मला आश्चर्य वाटतं, 1 रुपये न घेता पाठिंबा दिला. हे होत नाही, कधीच होत नाही. राजकारणामध्ये प्रत्येक जण संधीचा फायदा घेतो, पण असे लोक सुद्धा आम्ही कमवू शकलो. इथं सुजित होता, तिकडे दत्तू आहे. निस्वार्थ भावनेने फक्त साहेबांच्या बरोबर राहायचं, आमचे काम करा, ही बोलणं पण नाही. तर इथं काय 9 झाले, तो एक काय म्हणतो, मला नगर अध्यक्ष करा, तोपर्यंत मी येत नाही. इकडं फुटतो, तिकडून चालला, तिकडून वापर, इकडून वापर, तो 5 म्हणतो, 10 म्हणतो, तो 11 म्हणतो, हा 20 वर गेला, तो 25 वर गेला. बोली लागते. पण या घाणीत ना सुजित पडला, ना दत्तू पडला, अजून परत आणि पोपटराव.
पोपटराव तर बिचारा कोणत्या समाजाचा पोपट? परीट समाजाचा. परीट समाजाचा, धोबी समाजाचा एक व्यक्ती सुद्धा पैशाचं मोह न ठेवता आमच्या बरोबर आला. हे असे लोक कमवणं हे साईबाबांच्या भूमीमध्ये आमचं पुण्य. आम्हाला वाटतं की आम्ही काहीतरी पुण्य केलं असावं की असे कार्यकर्ते आम्हाला लाभले की 1 रुपया न घेता हे लोक आमच्या बरोबर निस्वार्थपणे राहतात. नाही तर इथं अनेक लोक पाहिलेत की कामं करून घेऊन जातात पण कधी आमचे झाले नाहीत, असे लोक आहेत. त्यामुळे त्यात काही दुमत नाही. बाबा आहेत, बाबा पाहतात, ते चक्र आहे जे प्रत्येकावर प्रसंग येतो. चक्र बदलत नाही. बाबांच्या भूमीमध्ये ज्यांनी काढलंय तो बाबाच्या भूमीमध्येच भरून जाणार. या भूमीमधून ना कोणी पैसा काढू शकतो ना दुसरं काही करू शकतो. जो काढायचा प्रयत्न करेल तो तिथंच संपणार. हे पण बाबांनी चमत्कार आहे. आम्ही अनेक चमत्कार पाहिले. आम्ही काहीच करत नाही. लोक जे म्हणतात ना की नाही नाही अरे विखे पाटलांनी काम लावलं बरं का, याचा कार्यक्रम लावला बरं का, ते विखे पाटील काहीच करत नाही. बाबा करतात, आम्ही फक्त माध्यम आहोत. बाबा आम्हाला सांगतात भय याचं काहीतरी पाहावं लागेल. हा समाजासाठी योग्य माणूस नाही. बाबांचा आदेश आल्यावर जो व्यक्ती समाजासाठी योग्य नाही त्याचा कार्यक्रम तर करावं असं आहे. बाबांचा आदेश सर्वोपरी आणि सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद सर्वोपरी, या भूमिकेत आपण काम करतो. आणि भविष्यात देखील निस्वार्थ भावनेने सगळ्यांनी काम करा, एकमेकाबरोबर आनंदाने राहा. मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपण सगळे मिळून शिर्डीचा विकास करू. शिर्डीचे उरलेले प्रश्नही आपण सोडू. आणि मी स्वतः मुख्यमंत्री महोदयांना पण हा विषय मांडला की तुम्ही एवढे मोठे उद्योजक आहेत त्यांचीच बॉडी बनवा, आम्हालाही घेऊ नका, साहेबांनाही घेऊ नका, पण चांगले सक्षम लोक बसवले तरच ते विकासाच्या दृष्टिकोनातून काही विचार होईल. अन्यथा मग हे न संपणारं राजकारण आहे आणि कायमच चालत आहे. तर आता आपण सर्वजण आलात. सुजित हुशार जास्त आहे, त्यांनी कार्यक्रम श्रावणामध्ये पाहून ठेवला आणि खिचडी तर काळजी करू नका. मी त्याला आदेश देतो की श्रावण संपल्यावर गणपती आणि श्रावणामध्ये देखील तुझी जबाबदारी आहे कार्यक्रम घेण्याची. खिचडीवर लोक संपू नको. बदामाचा शिरापर्यंत ते बदाम मी दिलेले नाहीत, त्यामुळे ते गोड नाही लागला तर मी जबाबदार. शिर्डीचे सगळेच बदाम गोड लागतील भैया असं अजिबात नाही. अनेक घरांवर मी गेलो जेव्हा ते बदाम पुढे ठेवतात तर खरंच काय बदाम कडू लागतात हे पण तुम्हाला गोड म्हणून खातो. पण जो कडूपणा मला लागला त्या कडूपणाचं मला सांगता येत नसेल पण पुढे पण कडू होतं हे पण लक्षात ठेवा. तर कडूपणा मी बोलून दाखवत नाही. तर आपण सर्वजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार. असंच आशीर्वाद प्रेम आमच्यावर कायम ठेवा. माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सातत्याने आपण सगळेजण एक धर्म समभाव या भावनेतून शिर्डीचा प्रगती करत राहू. आपण सगळेजण आला, थोडा उशीर झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांची मनापासून माफी मागतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नेहमी सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे. तरी दिनांक 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा. ठिकाण हॉटेल साईस चौक, पिंपळवाडी रोड, शिर्डी. आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 99 21 21 95 61, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर
9767 06 6585.